नमस्कार. 20व्या शतकातला एक अतिशय थोर विचारवंत एरिक फ्रॉम याच्या विचारांचा परिचय आपण करून घेतो आहोत. आपल्या मागच्या भागामध्ये आपण एरिक फ्रॉमचं जीवनचरित्र आणि एरिक फ्रॉमच्या विचाराची मूलभूत बैठक काय आहे यापासून सुरुवात केलेली होती. आज आपण त्याच्या स्वातंत्र्यापासून पलायन किंवा स्वातंत्र्याचे भय, एस्केप फ्रॉम फ्रीडम किंवा फिअर ऑफ फ्रीडम या पुस्तकाचा परिचय करून घेणार आहोत. 1941 साली एरिक फ्रॉमने लिहिलेलं हे पुस्तक. तो काळ नेमका काय होता हे समजणं त्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे त्या पुस्तकाचा नेमका परिचय, त्यातल्या विषयाचा परिचय आपल्याला होऊ शकेल. 1941 चा काळ म्हणजे दुसरं महायुद्ध ऐन भरामध्ये असण्याचा काळ. 1933 मध्ये जर्मनीमध्ये सत्तेवर आलेला नाझी हिटलर आणि संपूर्ण नाझीवादाची राजकीय रचना, राजकीय व्यवस्था याचे बळी ठरलेले शेकडो लाखो ज्यूज, लोकशाहीवादी, समाजवादी किंवा कम्युनिस्ट असे राजकीय कार्यकर्ते, राजकीय संघटना यांच्यावरती झालेल्या क्रूर अशा हिंसेचा तो काळ. हुकुमशाही हेच मानवाचं भवितव्य आहे असं सांगून हुकुमशहाची सत्ता म्हणजेच मानवाचं भवितव्य आणि मानवाचं हित अशी घोषणा करून जो सत्तेवर आला तो हिटलर. आर्यवंशाचं श्रेष्ठत्व हे जगात प्रस्थापित करण्याची ज्यांनी जाहीर घोषणा केली आणि जर्मन राष्ट्र हे संपूर्ण माझ्या मागे आहे अशा एका गर्वावरती त्यांनी संपूर्ण जग पादाक्रांत करण्याची भूमिका घेतली आणि पावलं टाकली, तो हिटलर. त्याचा हा काळ केवळ जर्मनीमध्येच नव्हे तर इटलीमध्ये सुद्धा किंवा युरोपमध्ये, स्पेनमध्ये सुद्धा आपल्याला या फॅसिस्ट विचाराचा प्रभाव हा वाढत असलेला दिसतो. या काळामध्ये एरिक फ्रॉम सारख्या एका विचारवंताला असा प्रश्न पडला की हिटलर वाईट आहे, हिटलरची विचारसरणी अत्यंत क्रूर आणि हुकुमशाही आहे, एवढ्यामुळेच केवळ हिटलरच्या या हुकुमशाहीचं आणि राजवटीचं स्पष्टीकरण करणं शक्य आहे का, हा प्रश्न त्याने विचारला. आणि या प्रश्नाचं उत्तर देताना एरिक फ्रॉमनी त्या विषयाची दुसरी बाजू म्हणजे हिटलर जर क्रूर आणि हुकुमशाह असेल, मुसोलिनी जर क्रूर आणि हुकुमशाह असेल, तर त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जनता शरण का जाते आहे, त्याच्या एवढ्या अत्याचारांना आणि हिंसेला सहन करत, त्याच्या मनमानीला सहन करत जर्मन राष्ट्र, संपूर्ण जर्मन जनता ही त्याच्या पायावर शरणागत का होते आहे, हा तो प्रश्न. आणि म्हणूनच एरिक फ्रॉमने त्याच्या एस्केप फ्रॉम फ्रीडम या पुस्तकामध्ये या एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाला हात घातलेला आहे की लोकांना, जनतेला, एका प्रचंड मोठ्या समुदायाला आपल्या स्वातंत्र्यापासून पलायन करायची इच्छा का होते. हे स्वातंत्र्य त्यांच्यावरती एक ओझं बनल्यासारखं, ते काही करून एखाद्या हुकुमशहाला शरण का जातात, हाच प्रश्न हा एरिक फ्रॉमला सतावत होता. आणि त्यांनी एस्केप फ्रॉम फ्रीडम या पुस्तकामध्ये त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये एरिक फ्रॉम सुरुवातीला असं आपल्याला सांगतात की मानवाचं अस्तित्व म्हणजेच अस्तित्वाचं मानवीपण. आपण हे समजावून घेऊ. अस्तित्व प्राण्यांना आहे, माणसाला आहे, कारण आपण आहोत, आपण जगतो आहोत म्हणजे आपल्याला अस्तित्व आहे, हे जैविक अस्तित्व आहे. परंतु मानवी अस्तित्व म्हणजे केवळ मानव अस्तित्वात आहे जसे इतर प्राणी अस्तित्वात आहेत असं नसून मानवाच्या अस्तित्वाला एक मानवीपण आहे की जे इतरांपेक्षा वेगळं आहे. आणि त्याच्यापासून, त्या मुद्द्यापासूनच एरिक फ्रॉम सुरुवात करतात. आणि त्याच्यामध्ये एरिक फ्रॉम आपल्याला असं सांगतात की सहज इतर प्राणी हे निसर्गाशी जे समायोजित होतात, त्यांचं निसर्गाशी असलेलं समायोजन हे सहज प्रेरणांच्या माध्यमातून होतं. म्हणजे सहज प्रेरणा हा ते आणि निसर्ग यांना किंवा भवताल यांना जोडणारा दुवा किंवा पूल असतो. ते निसर्गाशी त्या पद्धतीनं समायोजित होतात. परंतु मनुष्य या सहज प्रेरणांच्या मधून होणाऱ्या समायोजनाचा त्याग करतो आणि तिथेच त्याचं स्वातंत्र्य सुरू होतं, तिथंच त्याचं मानवीपण सुरू होतं. म्हणजे सहज प्रेरणांच्या संपूर्ण प्रभावापासूनची मुक्ती किंवा स्वातंत्र्य हेच त्याचं मानवीपण आहे.
हे एरिक फ्रॉम प्रथम आपल्याला सांगून आपल्याला असं सांगतात की माणसाचं स्वातंत्र्य म्हणजे मानवी स्वातंत्र्य म्हणजेच अस्तित्वाचा मानवीपणा आहे आणि म्हणून स्वातंत्र्य आणि मानवाचं अस्तित्व हे आपल्याला वेगळे काढताच येणार नाहीत, इथपासून त्यांची सुरुवात होते. तसं पाहिलं तर इतर प्राणी म्हणजे निसर्गातून किंवा सहज प्रेरणांमधून जे उद्दीपक मिळत असतात, जे स्टिम्युलस मिळत असतात, त्यांना दिलेल्या प्रतिक्रियांची एक अखंड अशी शृंखला असते. मग माणसाच्या बाबतीत काय असतं नेमकं? माणसाच्या बाबतीत हे उद्दीपक असतातच, परंतु त्यांची तृप्ती करण्याचा मार्ग हा खुला असतो. त्यांची तृप्ती करण्याचा मार्ग शोधण्यासाठी माणूस हा स्वतंत्र असतो आणि हेच माणसाच्या स्वातंत्र्याचं बीज आहे. हे स्वातंत्र्याची सुरुवात आहे आणि ते माणसाच्या अस्तित्वाशी जैविकरित्या जोडलेलं आहे. आता इथून आपल्याला एरिक फ्रॉम एका बायबलमधल्या गोष्टीकडे घेऊन जातात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बायबलमध्ये ॲडम आणि ईव्हची एक गोष्ट आहे. ही कथा अशी आपल्याला असं सांगते की मनुष्य हा पृथ्वीवरती जो आला तो एक पापी प्राणी म्हणून आला. पापी प्राणी कशामुळे? तर बायबलमधल्या गोष्टीमध्ये असं सांगितलेलं आहे की स्वर्गामध्ये म्हणजे गार्डन ऑफ एडन या ठिकाणी देवाने माणसाची जोडी होती ॲडम आणि ईव्ह यांची, त्यांनी माणसाला असं सांगितलं होतं की तू या गार्डन ऑफ एडनमध्ये मुक्तपणाने संचार करू शकतोस. तुला इथं खाण्याची पिण्याची कुठलीही ददात नाही. तुला इथं जे वाटेल ते तू खाऊ शकतोस. फक्त एक ज्ञानवृक्ष आहे की त्या ज्ञानवृक्षापासून मात्र तुला दूर राहावं लागेल. त्या ज्ञानवृक्षाचं फळ तू खाता कामा नयेस. ते सोडून तुला सर्वत्र संचार करायची मुक्तता आहे आणि तुला खाण्यापिण्याचं स्वातंत्र्य आहे आणि त्यामुळे तिथं संपूर्ण मुबलकता आहे. म्हणजेच तो निसर्गाशी म्हणजे तो जो काय तो भवताल आहे त्याच्यापासून तो एका अर्थाने वेगळा नाहीच आहे. त्यांचे देह नग्न होते असंही आपल्याला त्या गोष्टीमध्ये सांगितलं जातं. परंतु कुठल्या तरी कारणाने ॲडम आणि ईव्ह ते ज्ञानवृक्षाचं फळ खातात. तरी ज्ञानवृक्षाचं फळ त्यांनी खाल्लं आणि तेव्हापासून त्यांना लज्जा उत्पन्न झाली. त्यांना स्वतःच्या अलगतेची जाणीव झाली. एरिक फ्रॉम नेमका याच मुद्द्यावरती बोट ठेवतात. ही माणसाला भवतालापासून म्हणजेच निसर्गापासून असलेली अलगतेची वेगळेपणाची जाणीव म्हणजे आपण त्याचा भाग आहोत परंतु तरीही आपण वेगळे आहोत अशी एक स्वतंत्रपणाची अलगतेची जाणीव ही त्याला एक नवीनच कुठल्या तरी टप्प्यावरती घेऊन जाते. आणि म्हणूनच कदाचित बायबलमधली ही जी कथा आहे ही एरिक फ्रॉम ही एक प्रतिकात्मक कथा म्हणून घेतात आणि ते आपल्याला असं सांगतात की ईश्वरांनी सांगितलेला हा अधिकार वाणीचा शब्द हा मोडणं हा हे पाप समजलं जातं. म्हणजे ईश्वराचा शब्द किंवा ईश्वराची आज्ञा मोडण्याचं पाप मानवाने केलं आणि त्याची शिक्षा म्हणून त्याला पृथ्वीवरती जन्म घ्यावा लागेल असा शाप किंवा अशी आज्ञा परमेश्वरांनी केली आणि त्यांना पृथ्वीवरती ढकलण्यात आलं, फेकून देण्यात आलं. म्हणजे त्याचा पृथ्वीवरती जो जन्म झाला तो एक पापातून झालेला आहे असं आपल्याला या कथेतून दिसतं. तर एरिक फ्रॉम नेमका याच मुद्द्यावरती बोट ठेवून आपल्याला असं सांगतात की माणसाच्या स्वतंत्र अस्तित्वाचा जन्म हाच मुळी अधिकारशाहीतून आलेल्या शब्दाला नाकारण्यातून झालेला आहे आणि त्यांनी हे स्वातंत्र्य घेतलं आणि ते स्वातंत्र्य घेतल्यानंतर त्याला जी वेगळेपणाची अलगतेची जाणीव झाली त्याच्यातून तो पृथ्वीवरती माणूस म्हणून जन्माला आला. म्हणजे एका अर्थाने हे प्रतीक जे आहे हे प्रतीक एरिक फ्रॉम यांना खूप भावतं. याचं कारण त्यांच्या निसर्गविषयक निसर्ग आणि माणूस यांच्या संबंधांविषयक जी काय मांडणी आहे त्यांची त्याच्याशी ते अतिशय सुसंगत आहे. म्हणजे त्याचं मानवी अस्तित्व हेच मुळात त्याच्या या अलगपणाच्या जाणीवेमध्ये आणि स्वातंत्र्याच्या भूमिकेमधून त्यांनी केलेल्या निवडीमध्ये आहे. हे निवड स्वातंत्र्य जे आहे हे निवड स्वातंत्र्य हे एरिक फ्रॉम यांना खूप महत्त्वाचं वाटतं. परंतु या ठिकाणी एक समस्या निर्माण होते. ती समस्या अशी की या विलगतेच्या निसर्गापासून आपण वेगळे आहोत, आपण निसर्गाशी अनुबंधित नाही,
आपलं समायोजन निसर्गाशी आपोआप झालेलं नाही आणि याच्यासाठी आपल्याला निवड करायची आहे. आपले मार्ग आपल्याला खुले आहेत, म्हणजेच स्वातंत्र्य आहे. हे स्वातंत्र्य अतिशय ओझं ज्याला म्हणतो आपण, बर्डनसम ज्याला म्हणतात, एक हे स्वातंत्र्य हे प्रत्यक्षामध्ये आणणं, त्याचा उपयोग करणं हे माणसाला अतिशय त्रासदायक वाटू शकतं. कारण त्याच्यासाठी त्याच्या व्यक्तित्वाचा विकास ही पुन्हा एक पुरवठ होते. म्हणजेच एका बाजूला ही व्यक्तित्वीकरणाची, अलगतेची ही एक प्रक्रिया की ज्याच्याशी मानवाचं अस्तित्व किंवा अस्तित्वाचं मानवी पण निगडीत आहे आणि ते मानवाचंच का आहे याची कारणं आपण मागच्या भागात पाहिली होती. त्याचा मी इथं फक्त निर्देश करतो आणि पुढे जातो. एक म्हणजे माणसाचं जे शरीर आहे त्याचे 2 हात मोकळे आहेत, त्याचा अंगठा स्वतंत्र आहे ज्याच्यामधून तो निसर्गावरती प्रक्रिया करू शकतो. दुसरं असं आहे की मनुष्य हा सहज प्रेरणांमधून त्याची सर्व वर्तन त्याचं निर्णित होत नाही. हा दुसरा मुद्दा आहे. त्याच्या बुद्धीचा जो विकास आहे, अमूर्त विचार तो करू शकतो. असलेल्या गोष्टींचा समावेश एका नसलेल्या गोष्टीची कल्पना करून त्याच्या अंतर्गत करणं, ज्याला संकल्पना आपण असं म्हणतो. म्हणजे निसर्ग का मागच्या आपल्या उदाहरणामध्ये आपण पाहिलं होतं, तर निसर्गासारखा एखादी संकल्पना असेल, कुठल्याही आपण सगळा समाज ही संकल्पना घ्या, कुठल्याही जी संपूर्ण भाषा ही संकल्पनांनीच बनलेली आहे, भाषेतला प्रत्येक शब्द ही संकल्पनाच आहे. तेव्हा अशा संकल्पना निर्माण करणारा, निसर्गावरती प्रक्रिया करणारा, शारीरिकदृष्ट्या दुर्बल असणारा, मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पालकांवरती आयुष्याचे जवळजवळ 1/5 भाग हा कमीत कमी 1/5 भाग अवलंबून असलेला असा हा प्राणी हा इतर प्राण्यांपासून वेगळा होतो, त्याचं अस्तित्व वेगळं होतं. ही त्याची कारणं आपण मागच्या भागामध्ये पाहिलेली होती. तेव्हा एका बाजूला या विविध कारणांमुळे माणसाचा एक वेगळेपणा, निसर्गापासून त्याचं अलग होणं आणि त्याच्यामध्ये व्यक्तित्वीकरणाची, मी निसर्गापासून वेगळा आहे ही त्याची जाणीव, ही त्याची आत्मजाणीव, या आत्मजाणीवेचा पण मुद्दा त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे. ही एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला त्याचं निसर्गाशी असलेलं अपरिहार्य असं बांधलं पण सुद्धा, म्हणजे तो निसर्गाचा घटक आहे. तो निसर्गापासून मुक्त होऊन अजून चौथ्याच कुठल्या अवकाशात गेलेला नाही. तो एका अर्थाने निसर्गाचा घटक असून सुद्धा आपण निसर्गापासून वेगळे आहोत ही जाणीव याच्यामध्ये मनुष्य फाटत जातो, तुटत जातो. आणि हे तुटलेपण, या तुटलेपणावर मात करण्याचा एकच मार्ग उपलब्ध असतो, तो म्हणजे उत्स्फूर्तपणे, उत्पादकपणे, प्रेमाने निसर्गाशी किंवा आपल्या सहकार्यांशी, आपल्या समाजाशी, आजूबाजूच्या भोवतालाशी जोडलं जाणं. पण त्याचे मार्ग त्याला सहज प्रेरणांमधून उपलब्ध नाहीत. ते त्याला स्वतःच शोधायचे आहेत, स्वतःच निवडायचे आहेत. आणि यालाच म्हणतात व्यक्तित्वाचा विकास. म्हणजे व्यक्तित्वीकरणाची अपरिहार्य प्रक्रिया एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला व्यक्तित्वाचा विकास प्रत्यक्षात झालेला, याच्यामध्ये जे अंतर आहे, हे अंतर हे माणसाला उद्ध्वस्त करू शकतं, हे माणसाला अतिशय त्रासदायक ठरू शकतं. आणि त्यामुळे मनुष्य या स्वातंत्र्यापासून पलायन करण्याच्या मानसिक स्थितीमध्ये येऊ शकतो. म्हणजेच स्वातंत्र्य एक असह्य ओझं बनू शकतं जर व्यक्तित्वाचा विकास, कोणत्या अर्थाने, आज ज्या अर्थाने व्यक्तित्व विकास वगैरे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट त्या अर्थाने नव्हे, ते खरं म्हणजे पर्सनॅलिटी नष्ट करण्याचे मार्ग आहेत, त्या अर्थाने नव्हे, तर व्यक्तित्वाचा विकास याचा अर्थ या आपलं व्यक्तित्व शाबूत ठेवून, आपलं व्यक्तित्व मान्य करून, आपलं वेगळेपण मान्य करून, स्वीकारून, त्याच वेळेला एका वेगळ्या पद्धतीनं, आपल्या स्वतःच्या पद्धतीनं आजूबाजूच्या भोवतालाशी, निसर्गाशी, समाजाशी, माणसांशी उत्स्फूर्तपणे अनुबंधित होणं, उत्पादकपणे, प्रेमाने अनुबंधित होणं, सस्टेनेबली ज्याला आपण म्हणतोय, चिरंजीवी पद्धतीनं, की जे दुसऱ्याला नष्ट करून नव्हे, त्याचप्रमाणे दुसऱ्याला शरण जाऊन सुद्धा, म्हणजे स्वतःला नष्ट करून नव्हे, दुसऱ्याला नष्ट करून नव्हे, तर स्वतःचं व्यक्तित्व नाकारून सुद्धा नव्हे, तर उत्स्फूर्तपणे, उत्पादकपणे आणि प्रेमाने कसा अनुबंधित होता येईल याचे विविध मार्ग हे असू शकतात. ते माणूस शोधतो आणि तेच त्याचा माणूसपण आहे. पण प्रत्येक वेळेला, प्रत्येक समाजामध्ये हे माणूसपण शोधण्यामध्ये त्याला पूर्णपणे यश येईलच असं नाही, आलेलं आहे असं पण नाही. त्याच्यामध्ये अनेक विकृती तयार होतात. म्हणजेच हे जे अंतर आहे,
म्हणजे व्यक्तित्वीकरणाची प्रक्रिया अपरिहार्य अशी मानवी अस्तित्वाशी निगडीत आणि स्वातंत्र्याचा एका बाजूला असलेला अक्ष किंवा स्वातंत्र्याची संभाव्यता आणि दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष व्यक्तित्वाचा विकास किंवा त्याच्यासाठी असलेल्या सर्व यंत्रणा याच्यामधले जे अंतर आहे, हे अंतर जर वाढलं तर मनुष्य या स्वातंत्र्यापासून पलायन करण्याचा प्रयत्न करतो, दुसऱ्याच्या पायावरती आपलं स्वातंत्र्य गहाण टाकतो. म्हणजेच तू म्हणशील ते खरं, मी आता विचार करणार नाही, मला निवड स्वातंत्र्य नको, मला निवडीचं स्वातंत्र्य नको, मला त्याच्यापासून पलायन हवं आहे. म्हणून मग कधी कधी तो परमेश्वराच्या किंवा त्याच्या प्रतिनिधीच्या पायावरती असहाय्यपणे डोकं टेकवेल. परमेश्वर मानणं किंवा न मानणं हा या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा नसून परमेश्वराशी अनुबंधित होण्याची जी भावना आहे त्या भावनेशी हा प्रश्न निगडीत आहे. स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व व्यक्तित्व नाकारून एखाद्या धर्मसंस्थेशी आणि धर्मसंस्थेच्या निमित्तानं ईश्वराशी किंवा एखाद्या मोठ्या हुकुमशाही अशा यंत्रणेशी किंवा एखाद्या विचारसरणीशी सुद्धा कुठलाही स्वतंत्र बुद्धीने विचार न करता अशा पद्धतीनं शरणागत होणं, स्वतःची बुद्धी स्वतःचं व्यक्तित्व नाकारणं, ही जी प्रक्रिया आहे ही स्वातंत्र्यापासूनच्या पलायनाची प्रक्रिया आहे. आणि याच्याबद्दलच एरिक फ्रॉम स्वातंत्र्यापासून पलायन किंवा स्वातंत्र्याचे भय एस्केप फ्रॉम फ्रीडम या पुस्तकामध्ये अतिशय सखोल असं विवेचन आणि मांडणी करतात. एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगणं आवश्यक आहे. मराठी वाचकांसाठी विशेषतः मराठीमधले एक थोर विचारवंत, महाराष्ट्रामधले एक थोर विचारवंत आह साळुंखे यांनी भाषांतरित या पुस्तकाचं भाषांतर केलेलं आहे आणि त्या पुस्तकाचं नाव स्वातंत्र्याचे भय असं आहे. आणि अतिशय आनंदाची गोष्ट अशी की महाराष्ट्र साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाने या पुस्तकाचं प्रकाशन 1980च्याच दशकामध्ये केलेलं आहे. म्हणजे त्या अर्थाने पाहिलं तर त्या पुस्तकाच्या प्रकाशनाला तर जवळजवळ 40 वर्ष होऊन गेली आहेत असं म्हणायला हरकत नाही. परंतु हे एक अतिशय महत्त्वाचं पुस्तक मराठीमध्ये उपलब्ध आहे. आता मला माहिती नाही की साहित्य संस्कृती मंडळाच्या पुस्तकालयामध्ये किंवा त्यांच्या स्टॉकमध्ये हे पुस्तक खरोखर आहे का नाही, परंतु जर आपल्या श्रोत्यांपैकी कोणाला या पुस्तकाच्या जर PDF कॉपीज जर हव्या असतील, त्याच्या आम्ही झेरॉक्स करून घेतलेल्या आहेत, तर मी निश्चितपणे त्या उपलब्ध करून देऊ. तुम्ही निश्चितपणे संपर्क साधा. हे अतिशय महत्त्वाचं असं मराठीत आणलेलं पुस्तक आहे. या ठिकाणी आपण इथं थांबूया आणि या स्वातंत्र्याच्या भावनेचा विकास इतिहासामध्ये कसा होत गेला याच्याबद्दल एरिक फ्रॉम काय म्हणतात हे आपण पुढच्या भागामध्ये समजावून घेऊ. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.